रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपणाला जर आनंद टिकून ठेवायचा असेल तर पसारा करता कामा नये. थोडक्यात गोडी आणि व्याप तितका संताप अशा म्हणी आहेत. सुभाषितकार काय सांगतात ते बघा. अकृत्वा परसंतापम अगत्वा खल मंदिरम अक्लेशयित्वा चात्मानं यदल्पमपि तद्बहु. अकृत्वा परसंतापम, दुसऱ्याला ताप न देता. अगत्वा खल मंदिरम, दुष्टाच्या घरी न जाता. अक्लेशयित्वाच आत्मानं, आपल्याला स्वतःला फार त्रास न घेता. यद अल्पम, जरी थोडं मिळालं तरी तद बहु, ते फार असतं. म्हणजे या तीन गोष्टी करताना जरी थोडं काय मिळालं ना तरी ते खूप असतं, असा त्याचा अर्थ आहे. किती महत्त्वपूर्ण अर्थ आहे बघा. याच्यात हिंदी सुभाषितकार काय म्हणतो बघा. सहज मिले सो दूध बराबर, मांगे मिले सो पाणी. खींच लिया तो खून बराबर, ऐसे संतों की बाणी. सहज मिले सो दूध बराबर, जे सहज मिळेल ना ते दुधाप्रमाणे असतं. खींच लिया, मांगे मिले सो पाणी, आणि मागून जर मिळवलं तर ते पाण्यासारखं होतं, त्याची पाण्यासारखी किंमत होते. खींच लिया तो खून बराबर, आणि कोणाचं ओढून घेतलं, हिसकून घेतलं तर ते रक्ताच्या सारखं असतं, रक्त पिपासूसारखं ते असतं. ऐसी संतो के बाणी, असं संत महात्मे सांगतात. आणि म्हणून जे सहज मिळेल ते दुधासारखं असतं, मागून मिळतं ते पाण्यासारखं असतं, ओढून घेतलं ते रक्तासारखं, आणि जे सहज मिळेल ते खरं असतं, असं संत महात्मे सांगतात. तेव्हा असं जर आपण केलं तर आपलाही आनंद टिकून राहील, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.